नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले. पत्रोट येथील प्राची मनोज तानोरकर यांना विजेचा करंट लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच संदर्भात सहारा समाचाराने ही बातमी प्रकाशित केली आणि आज या घटनेसंदर्भात मुलीच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 4 दिवसा अगोदर वीज वितरण कार्यालयाचे कर्मचारी यांनी मृत मुलीच्या घरामागील विद्युत वाहिनी गेलेल्या झाडावरील कटिंग केली होती. त्यावेळेस मृत मुलीच्या घरावरही सर्व्हिस लाईन संपूर्ण झुकलेली होती व सर्व्हिस लाईन ही घरातील मागील बाजूला उभ्या असणाऱ्या एका टिनाला त्यांनी स्पर्श केला आणि वारंवार मुलीच्या वडिलांनी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस लाईन व्यवस्थित करण्याची मागणी केली, परंतु सर्व्हिस लाईन व्यवस्थित न केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी वीज वितरण कार्यालयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आणि तसं जर आपण बघितलं तर एखादी गोष्ट सांगितल्यानंतर जर झाली असती तर ही घटना टळली असती. पाहूया मृत मुलीचे नातेवाईक आमच्याशी बोलताना त्यांनी काय सांगितलं आहे. काल पत्रोट गावात एक दुःखद घटना घडलेली होती आणि जवळपास अल्पवयीन मुलगी म्हणजे 13-14 वर्षाची मुलगी ही शॉट लागल्याने ती मरण पावली आणि घरी कपडे धुत असताना अचानक तिला शॉक लागला आणि शॉक लागून ती गतप्राण झाली. या संदर्भात आपण काल सहारा समाचारांनी बातमी प्रकाशित केलेली होती, परंतु आज ती जी मुलगी मरण पावली आणि आता शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथं पाठवलेली होती. आता नुकतंच येणार आहेत आणि संपूर्ण नातेवाईक आणि गावातली गावस्थ इथं जमलेले आहेत आणि थोड्या वेळातच त्या मुलीचा शवविच्छेद अंतिम क्रिया होणार आहे. परंतु आता नुकतंच एक घटना समोर आली आहे की जर शॉक कसा लागला या संदर्भात एमईसीबी याला जबाबदार असल्याचे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि एमईसीबीचं कसं तर जवळपास आता उन्हाळ्याचा वेळ प्लेट आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये ते आपल्या झाडांची कटिंग करून संपूर्ण पावसाळ्या आधीच ते आपल्याला काम पूर्ण करतात. परंतु काल इथे झाड आपण दाखवत आहे, लिंबाचं झाड आहे आणि या झाडावरून सर्व्हिस लाईन गेलेली आहे. 11 केव्ही आहे आणि इथून सर्व्हिस लाईन आहे आणि या सर्व्हिस लाईन असताना त्या झाडाची कटिंग केली. परंतु यांच्या घराला लागूनच एक पोल होता, तो पोल हटवला आणि नुकतंच एक पोल इथं लावलेला आहे आणि त्याच पोलवरून त्यांच्या घराला सर्व्हिस लाईन दिलेली आहे आणि हे सर्व्हिस लाईन आणि या सर्व्हिस लाईनवरून त्यांच्या घरापर्यंत जो विद्युत प्रवाह घरामध्ये जातो, तो विद्युत प्रवाहाचा जो वायर आहे, तो केबल आपल्याला दिसत आहे सर्व्हिस लाईनचा, तो केबल अगदी टिनाला लागलेला आहे. आणि जेव्हा झाडाची कटिंग केली होती एमईसीबी कर्मचाऱ्यांनी, त्यावेळेस त्यांनी घर मालक जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होता की बाबा वायरमनना की तुम्ही एक काम करा आणि जो वायर आपला खाली झुकलेला आहे त्याला व्यवस्थित करण्याची मागणी सुद्धा यांनी केलेली होती, परंतु त्यांनी तक्रार करण्यास सांगितले होते. परंतु आता धकाधकीच्या काळामध्ये जर आपण कर्मचारी काम करत असतो ना, आपल्याला जबाबदारी म्हणून आपल्याला काम करताना आपल्याला समजायला पाहिजे की एखादी दुर्घटना होऊ शकते, कारण जे सर्व्हिस लाईन आहे ती झुकलेली आहे, वरती टीन आहे, त्यामुळे त्यांनीच तेव्हाच त्यांची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. आपल्यासोबत आता ग्रामस्थ आणि यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. आपल्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. काय सांगा रिंकू भाऊ, काय कसा येणाऱ्या ज्यांचं घर आहे त्यांनी त्याला नेहमी सांगितलं झाडाची कटिंग करताना की बाबा इथं आमची सर्व्हिस लाईन झुकलेली आहे बाबा, याचा करंट लागू शकते. आता टिनावर एवढी झुकताना त्या वायरमॅनला माहीत असून त्यांनी त्याची 4-5 वेळा सांगूनही त्याची सर्व्हिस लाईन त्याने व्यवस्थित केली नाही. इथचा खंब त्यांना काढून घेतला, रोडवर लावला. इथं जर असता तर त्याच्या घरी वरून गेली असती ते. आता त्यांना 10 वेळा असं माहित आहे हे बा हे झुकतं चाललं बा, घरात चालली हे सफिशियंट त्यांची जबाबदारी आहे. आपल्यासोबत मुलीची आई आहे. दुःखात आहे, काल एक घटना घडलेली होती, स्वतः ती आजारी पडलेली होती आणि उपचार चालू होता. आता सर्व म्हणजे दुःखात मध्ये इथं चालू आहे आणि आता सध्या थोड्या वेळात अंतिम क्रिया होणार आहे. सर्व नातेवाईक इथे जमलेले. काय ताई तुम्ही सांगितलं होतं का कर्मचाऱ्यांना? सर्व सांगितलं काय ऍक्शन घेतली नाही, भारावून गेलेल्या. काय सांगितलं? मी सांगितलं दिले का भाऊ वायर झाकलेला टाईट करतो म्हणे बिल मागायला आले तर करतो म्हणे. वायर झुकलाय म्हणून दादा पायदा म्हटलं करतो म्हणे तो द्यायचे. हे होते मुलीचे वडील आणि आई बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आपण समजू शकतो की ज्या मुलीचा जवळपास अवघ्या 13-14 वर्षात त्या मुलीला शॉक लागला आणि ती आणि इतका मोठा डोंगर त्या मुलीच्या आई वडिलांना कोसळलेला आणि संपूर्ण गाव
शोकाकुलमध्ये पसरलेला हळहळ झालेली आहे. त्यामुळे आज ज्या एमएससीबीच्या गलतान कारभारामुळे जर एमएससीबीचे बिल मागायला येतात तर त्यावेळेस एमएससीबीचे कर्मचारी जबरदस्ती करतात. परंतु जर एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांचा जर कटिंग करत असतो आपण त्यावेळेस सुद्धा त्यांचे जे सर्व्हिस लाईन झुकली आहे त्यांना सांगितल्याप्रमाणे काम करून द्यायला पाहिजे होता. नुसतं तक्रार केल्यावरही एमएससीबीचे कर्मचारी वेळेवर पोहोचत नाही. परंतु जर त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं होता की बाई हे जो सर्व्हिस ते वरते देण्यात यावी, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्ष आता एका मुलीच्या जे अबोध मुलगी आहे त्या मुलीच्या जीवावर बेतलेला आहे आणि ती मुलगी काल अचानकच शॉक आणि मरण आपण बघतो आहोत की सर्व संपूर्ण कुटुंब आहे आणि ती मुलगी घरामध्ये असताना तिला अचानक शॉक लागला. त्या जे सर्व्हिस लाईन गेलेली आहे सर्व्हिस लाईनचा शॉकिंग झाल्याचं टीन आहे त्या टीनाला लागलेला आहे आणि पाणी असल्या कारणाने तिला करंट जबरदस्त लागला आणि त्यामुळे ती मरण पावली. परंतु संतप्त ग्रामस्थांच्या ज्या नागरिकांच्या भावना त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तीव्र निषेध करत आहे आणि यासाठी एमएससीबी जर जबाबदार असेल तर एमएससीबीनं संपूर्ण त्यांना जो मोबदला आहे तो देण्याची मागणी सुद्धा हे करत आहे. या जर कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगली असे निरपराध आणि मुलींचे किंवा कोणाचीही बळी जाणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी सुद्धा गावकरी करतात. सारा समाज निलेश भरावसा, रुपेश्वर गुंडे,